चालू सर. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. कासले, रणजित कासले. काल परवापर्यंत कासले को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है असं म्हणणारे आणि पुष्पासारखं झुकेंगा नहीं साला असे म्हणणारे कासले आज अचानक पुष्पाच्या भूमिकेतून शेखावतच्या भूमिकेत शिरले आणि कासले झुकले. बीड पोलीस ठाण्यात मी शरण जाणार आहे असं कासलेंनी म्हटलं आणि महाराष्ट्रामध्ये कासले जे सगळीकडे आतापर्यंत फिरत राहिले ते आता स्वतःहून बीड पोलीस ठाण्यात सरेंडर करणार असल्याचा शरणागतीचा व्हिडिओ त्यांनी आज सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केला. खरं तर रणजित कासले हे काल परवापर्यंत अगदी पोलिसांना आव्हान देत होते, चॅलेंज दिलं होतं त्यांनी की काही करून किती टीम पाठवा, मी तुम्हाला सापडू शकत नाही. 20 वर्षांचा माझा पोलीस खात्यातला अनुभव आहे. पण आज अखेर कासले झुकले आणि बीड पोलीस ठाण्यात शरण यायला निघाले आणि अर्थातच यावर मी लाईव्ह करतोय, कासले झुकले. आता असं का घडलं की जे काल परवापर्यंत सगळ्यांमध्ये कासले आणि त्यांच्या नावाची चर्चा आणि मग त्यांच्या व्हिडिओतून होणारे वेगवेगळे आरोप, खळबळजनक खुलासे, पोलीस खात्याला दिलेलं थेट आव्हान, धनंजय मुंडे यांनीच मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली असं म्हणणारे कासले आज असे का दिसले, याचाच अर्थ रणजित कासले यांना हे कळून चुकलेलं आहे की आपण कितीही पळायचा प्रयत्न केला तरी हाती काही लागणार नाही. कारण कालच त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात. शिवाय आणखी कोल्हापूरमधील देखील काही आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये त्यांच्या बाबतीत एक गुन्हा दाखल झालेला आहे. एकंदरीतच रणजित कासले यांनी जे काल म्हटलं होतं की एक काय हजार नाही किती टीम पाठवा, मी कुणाला सापडणार नाही. सायबर पोलीस खात्यामध्ये काम केलेलं आहे, सायबर विभागात काम केलेलं आहे आणि 20 वर्ष मी काम केल्यानंतर आता मला बघूयात कोण कसं पकडता येते. पण अचानक या कासलेंनी युटर्न घेतला. खरं तर काल टॉप न्यूज मराठीच्या मुलाखतीमध्येच कासलेंनी म्हटलं होतं की मी आठवड्यानी शरण यायचा विचार करणार आहे, पण 24 तासाच्या आतच कासले बीड पोलीस ठाण्यात शरण यायला निघालेली आहेत. एकंदरीतच आज त्यांनी जो सकाळी व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कासलेने स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मी कालपासून अनेक कमेंट्स वाचल्या, माझे काही पत्रकार मित्र असतील किंवा आणखी काही पोलीस अधिकारी असतील, वकील मंडळी असतील, या सगळ्यांशी संवाद साधला आणि मग मला कळून चुकलं की आता पळून काही उपयोग होणार नाही आणि मी आजपर्यंत अनेक संकटांचा सामना केलेला आहे. कुठलाही संकट येऊ मी त्याला सामोरा गेलेलो आहे, त्यामुळं यावेळी देखील मी सामोरा जाणार आहे. शिवाय त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की मी महाराष्ट्र पोलीस आणि बीड पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा निर्णय घेतलाय, कारण सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, हे रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे. अर्थात याच्या आधी देखील त्यांनी सिस्टीम किंवा पोलीस खात्यासंदर्भात कधीच उद्गार काढले नाहीत, कधीच अनुचित्य बोलले नाहीत. पण रणजित कासले यांनी मात्र वेगवेगळे मोठमोठे खुलासे मात्र केले. काल टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तर त्यांनी इतके खळबळजनक खुलासे केले की महाराष्ट्रात आतापर्यंत बीड जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काय काय चाललंय हे सगळं त्यांनी मांडलं. त्यामध्ये त्यांनी स्पष्टच केलं की बीड जिल्ह्याचे नवीन SP नवनीत कावत यांनी माझ्याकडून म्हणजे सायबर विभागाकडून एक 97,000चा आयटॅब मी त्यांना गिफ्ट दिला होता आणि तो आयटॅब माझा असून मी दिलाय आणि ते वापरतायत, हा एक खुलासा केला. शिवाय काल जेव्हा मी त्यांना एक प्रश्न केला होता की तुम्ही आता इतके दिवस बाहेर फिरताय, तुमचं खाण्यापिण्याचं कसं, राहण्याची वगैरे सोय, त्यासाठी पैसे वगैरे कुठून आणता, त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की मुंडेंची कृपा, म्हणजे माझ्या खात्यावर 10 लाख रुपये जमा झाले होते, त्यातलेच आता पैसे खर्च करतोय आणि माझ्याकडे काय सेव्हिंग असेल ती वगैरे. शिवाय या सगळ्यांसोबत त्यांनी एक दावा देखील केला होता की धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती आणि तशी टीम इथे मला बीड पोलीस ठाण्यामध्ये भेटायला आली होती आणि तशी मी स्टेशन डायरी देखील लिहिलेली आहे. त्यामध्ये 2 IAS, एक IPS आणि मंत्रालयातील अधिकारी या सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केला. आता प्रश्न हा जुळतो
की धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली असं म्हणणारे रणजित कासले याचा पुरावा मात्र देऊ शकले नाहीत की धनंजय मुंडेंनीच दिली. हे कशावरून, याचा एव्हिडन्स तुमच्याकडे काय आहे, या बाबतीत त्यांना काहीच सांगता आलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड याचा आवाज बंद करणं, कारण की त्याच्याकडेच बरेचसे कच्च्या चिट्टा, काळे कारनाम्यांची लिस्ट किंवा धनंजय मुंडेंची कुंडली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. याला पुष्टी देखील अनेक जणांनी दिली. पण रणजित कासले हे जे आता बाहेर राहून वेगवेगळे खुलासे करत होते वाल्मिक कराड विषयी, धनंजय मुंडेंविषयी, ते मात्र आता त्यांनी क्लिअर करून टाकलेलं आहे की मी सरेंडर होतोय. यामध्ये त्यांनी आणखी महत्वाची माहिती दिली की मी लवकरच माझे दोन्ही मोबाईल चालू करणार. म्हणजे याचा अर्थ ते वेगवेगळे IMI वगैरे कार्ड्स वगैरे बदलत होते, पण आता त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की मी माझे दोन्ही मोबाईल चालू करणार आहे आणि तुम्ही मला कोणीही कॉल करू नका, मी मेसेज मात्र तुम्ही मला करू शकता, ते मी मेसेज वाचेन असं देखील म्हटलं आणि रिप्लाय देईन. शिवाय मी ज्यांच्यावर, आता हा एक मोठा आरोप, खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे शेवटच्या त्यांच्या या व्हिडिओ पोस्टमधून, कारण की आता तर ते बीड पोलीस ठाण्यात सरेंडर होणार, म्हणजे निश्चितच पुढची प्रक्रिया सगळी सुरू होईल. पण त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता प्रश्न हा उरतो की त्यांनी असे कुणावर आरोप केले जे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता वाल्मिक कराडचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा काही संबंध, वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर वगैरे आहे वगैरे त्यांनी असं म्हटलं होतं आणि मग तर तो कोठडीतच आहे मुळातच. धनंजय मुंडे, आता धनंजय मुंडेंसंदर्भात त्यांनी जे काही आरोप केले, मग धनंजय मुंडे काय भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं म्हणायचं का? नेमकं रणजित कासलेंना कुणाबद्दल बोलायचंय याचं स्पष्टीकरण मात्र त्यांनी यावेळी दिलेलं नाही. शिवाय त्यांनी आणखी एक पुढे वाक्य म्हटलेलं आहे की जे काही आता मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनंजय मुंडे आणि ते वॉशिंग मशीन मधून क्लीन होऊन बाहेर येणार आहेत असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. म्हणजे काय, आता ह्याच्यात असं सुचवायचंय का यांना की धनंजय मुंडे आता अजितदादांची राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि मग वॉशिंग मशीन मध्ये ते आणि त्यांचं सगळं काही मित्र परिवार काय आणखी बाकीचे असतील ते वॉशिंग मशीन मधून क्लीन होऊन बाहेर येणार आहेत. म्हणजे नेमकं यामध्ये देखील त्यांना काय सुचवायचं याचा व्यवस्थितरित्या खुलासा त्यांनी केलेला नाही. शिवाय यानंतर त्यांना असंही म्हणायचं किंवा त्यांनी असं म्हटलंय की यामध्ये आता बळी तर माझाच जाणार आहे, माझ्या विरोधात ऑलरेडी एक गुन्हा दाखल झाला, आता अनेक गुन्हे दाखल होतील आणि ते 2-4 देखील गुन्हे दाखल होतील, त्यामुळं मी आता सामोरा जाणार आहे, मी बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे, त्यांनी मला पकडलं तरी काही हरकत नाही. म्हणजे त्यांनी आता 2 ऑप्शन्स दिलेले आहेत, एक तर मला ते पकडू देखील शकतात किंवा मी स्वतःहून हजर होणार आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी डिपार्टमेंट विषयी मात्र बोलताना चांगले उद्गार काढलेले आहेत. हे डिपार्टमेंट माझं आहे आणि मी डिपार्टमेंटचं मीठ खाल्लेलं आहे, हजर होऊन मी लढाई लढतच राहणार आहे, जे जे काही आरोप केले ते सिद्ध करून दाखवणार आहे, असा व्हिडिओ केला आणि रामराम त्यांनी म्हटलेला आहे. एकंदरीतच काल परवापर्यंत जे रणजित कासले झुकेंगा नहीं साला असं म्हणून पुष्पाच्या भूमिकेत होते तेच आज शेकावतच्या भूमिकेत शिरले आणि कासले को पकडना मुश्किल है, नामुमकिन, मुश्किल ही नाही नामुमकिन है, तुम्ही मला पकडून दाखवाच, थेट पोलिसांना ओपन चॅलेंज देणारे हे रणजित कासले आता मात्र अचानक का झुकले, तेही 24 तासांमध्ये, हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे. याचाच अर्थ रणजित कासलेंवर या बाबतीत काही दबाव आहे का आणि मुळातच त्यांना कोणी शरण येण्यासाठी, सरेंडर होण्यासाठी कोणी सांगितलंय का, हा देखील आता प्रश्न यापुढे उपस्थित होतो. पण कदाचित रणजित कासले यांचा जो सगळा रोख जर या व्हिडिओ मधला पाहिला तर हे क्लिअर होतंय की रणजित कासलेंना कळून चुकलंय की सिस्टीमच्या विरोधात जाऊन जास्त दिवस चालणार नाही. महाराष्ट्र पोलीस आपल्याला 100% कुठून ना कुठून तरी पकडतील. काल त्यांचं एक वाक्य होतं की 100 जरी आले माझ्या समोर तरी मी तयार आहे वगैरे, असं तसं. 100 पेक्षा काही जास्त येणार नाहीत. मग आता काय एसपीजी स्क्वॉड मधले आहेत का रणजित कासले, ज्यांना एक स्पेशल ट्रेनिंग दिलेलं आहे, एकतर हे सायबर पोलीस विभागामध्ये काम करणारे PSI. मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये रणजित कासलेंनी सुरुवातीपासून जे काही महाराष्ट्रात वेगवेगळे व्हिडिओ खळबळजनक दावे करून पोस्ट केले त्यात किती तथ्य आहे हा प्रश्न पहिल्यांदा सगळ्यांना पडला. काल तर अजितदादा म्हणाले निलंबित झालेल्या अधिकाऱ्याचं काय एवढं मनावर घ्यायचं, असं म्हणून त्यांनी तो थेटपणे चेंडू भिरकावून टाकला. तिकडे अंजली दमन या सुरुवातीपासून म्हणतात मद्यप्राशन करून या व्यक्तीनं जे काही आरोप किंवा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवायचा.
तिकडे तृप्ती देसाई यांनी आणि शिवाय करुणा मुंडे यांनी देखील या संदर्भात असा उच्चार केला की भले ते दारू पिऊन बोलले असतील, नंतर मात्र त्यांचे काही व्हिडिओ शुद्धीत आले, पण त्यांनी त्यानंतर एक खळबळजनक जो आरोप केला काल परवा की धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती आणि त्यासाठी ते 5 ते 50 कोटी मोजायला तयार होते वगैरे. तर हा सगळा ऑफरचा भाग त्यांनी सांगितला. यामध्ये मात्र काही तथ्य आहे का याची चौकशी सरकारकडनं, गृह खात्याकडनं, बीड पोलिसांकडनं होणं गरजेचं आहे. आता रणजित कासले यांनी म्हटलंय की मी जे काय आरोप केले ते सिद्ध करून दाखवणारच. मग त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का त्या संदर्भात देखील चौकशी होणं गरजेचं आहे. शिवाय रणजित कासले बीडमध्ये जर आता शरण जाणार असतील किंवा आता कदाचित ते आज देखील शरण जाऊ शकतात किंवा त्यांना बीड पोलीस पकडू देखील शकतं, पण प्रश्न आहे की त्यानंतर मात्र पुढची प्रोसेस नेमकी काय होणार आहे. एक तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूरमध्ये देखील त्यांच्या विरोधात एक आर्थिक देवाणघेवाणीचा काहीतरी व्यवहार दाखल झालेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांना पथकं शोधायला बाहेर पडलेली आहेत असं काही सूत्रांकडून कळलं होतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं मला पकडण्यासाठी काही टीम रवाना झालेल्या आहेत वगैरे, पण आता ते स्वतःहूनच शरण जाणार आहेत, त्यामुळे तो विषयच येत नाही. पुढे त्यांनी जो टॅबचा मुद्दा उपस्थित केला, नवनीत कावत मी दिलेल्या 97,000चा आयटॅब वापरत आहेत, त्याचा त्यांनी पुरावा देखील आपल्याला प्रसारमाध्यमांवर मोबाईलच्या द्वारे दाखवला होता. तर तो टॅब नवनीत कावत यांनी त्यांच्याकडूनच घेतला का, या प्रकरणाची देखील चौकशी होणार का, या सगळ्या गोष्टी. कालच ते म्हणाले होते की नवनीत कावत काही धुतल्या तांदळासारखे नाहीयेत म्हणून, ज्यांची ओळख सिंघम, ज्यांची ओळख डॅशिंग पोलीस कमिशनर, पोलीस ऑफिसर म्हणून झाली होती, SP. तर या सगळ्या बाबतीमध्ये आता नेमके काय खुलासे होणार आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. धनंजय मुंडे यांनीच मला सुपारी दिली असं त्यांनी म्हटलं होतं वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची. तर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सुपारीचा काही पुरावा आहे का? वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचं रिलेशन काय आहे हे जगजाहीर आहे, पण धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिल्याचं जे काही रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे त्याचा काही पुरावा आहे का, तर त्या बाबतीत मात्र त्यांना स्पष्टीकरण काही देता आलं नाही. शिवाय त्यांनी जे काही पहिले व्हिडिओ पोस्ट केले त्यामध्ये त्यांनी मद्यधुंद अवस्थेत पोस्ट केले आणि आपण दारू पिऊन जरी व्हिडिओ पोस्ट केले असले तरी दारू प्यायल्यानंतर माणूस खरं बोलतो, खोटं बोलत नाही असा दावा देखील त्यांनी केला वगैरे, हे सगळ्या गोष्टी. पण त्यामुळेच त्यांची परिस्थिती लांडगा आला आला झाली, कारण की नंतर ते व्हिडिओ मागून व्हिडिओ करत बसले आणि अरे यांच्यावर काय लक्ष द्यायचं आणि यांच्या बोलण्यात काय तथ्य असणार आहे असं म्हणत त्यांना पूर्णपणे बाजूला केलं. पण पुन्हा एकदा माझ्याकडं महाराष्ट्रानं लक्ष द्यावं, मला सिरियसली घ्यावं यासाठी तर त्यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा फार्स आपल्या बोलण्यातून बाहेर निर्माण केला नाही ना, याची देखील सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय मुंडे कराड यांच्यात वाद, या दोघांची यांचा काय वाद आहे, तर या संदर्भात त्यांनी काल स्पष्टीकरण दिलं होतं की विधानसभेची जेव्हा निवडणूक होती त्यावेळी त्यांच्या काही गाड्या मी पकडल्या होत्या, गाड्यांवर कारवाई केली होती, शिवाय काही पेट्या पकडल्या होत्या आणि त्यावेळी मला तिथून ड्युटीवरून बाजूला करण्यात आलं आणि मला रिझर्व्ह ठेवण्यात आलं. शिवाय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याच कृपाशीर्वादानं माझ्या 2 वर्षात 7 बदल्या झाल्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी ॲडिशनल SP सचिन पानकर यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मुळातच यांच्यावर आधीच एकतर गुजरातमध्ये परराज्यात जाऊन तिथं तपास करताना काही व्यक्तींशी किंवा लोकांशी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला, नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आलं. त्याची चौकशी अजून सुरू आहे. त्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर आत्ता दाखल झालाय, तो वेगळाच. शिवाय कोल्हापूरमधील आर्थिक व्यवहाराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय, तोही वेगळा. आणि आता व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी जे खळबळजनक खुलासे केले त्यातून जे काही बाहेर येणार आहे, आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बीड पोलीस ठाणे त्यांच्याकडनं शोधून काढणार का? बीड पोलीस नेमकं रणजित कासले यांची चौकशी करण्यासाठी त्यांना आता काही त्यांच्याकडून वेगळे काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे का, या सगळ्याच गोष्टी आता बघणं अत्यंत गरजेचं आहे. याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या बाबतीमध्ये आता मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे की अगदी थोड्याच वेळात रणजित कासले आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते स्वतः आता टॉप न्यूज मराठीवर पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळं मी सगळ्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना एवढंच माझं सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आता हे लाईव्ह पाहत राहा, कारण की रणजित कासले हे शरण
येण्यापूर्वी, पोलिसांना शरण जाण्यापूर्वीचा कदाचित त्यांचा शेवटचा व्हिडिओ असेल आणि आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहोत. रणजित कासले का झुकले याचं उत्तर देखील आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत हे लाईव्ह पाहत राहा. रणजित कासले यांच्याशी कॉन्टॅक्ट सुरू आहे. रणजित कासले हे या ठिकाणी आल्यानंतर तात्काळ आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जे काही मी आता प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून मिळतायत का हे जाणून घेणार आहोत. खरं तर रणजित कासले या पोलीस अधिकाऱ्यानं आतापर्यंत डिपार्टमेंटबद्दल कधीच काही वाईट म्हटलेलं नाहीये. डिपार्टमेंटचं मीठ खाल्लंय मी असं त्यांनी म्हटलेलं आहे. पोलिसांच्या बाबतीत त्यांनी कधी वाईट अनुद्गार काढलेले नाहीत. पण सगळेच काही धुतल्या तांदळासारखे नाहीयेत. मी एक सिस्टीमचा भाग आहे, त्यामुळे काही करावं लागतं असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. त्यामुळे आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार करता रणजित कासले हे शरण गेल्यानंतर बीड पोलिसां आता त्यांची चौकशी करताना नेमकं त्यांच्याकडनं काय खुलासे नवनवीन येणार आहेत याचं खरं म्हणजे उत्तर अख्ख्या महाराष्ट्राला अपेक्षित आहे. त्यातून त्यांनी जो केलेला अत्यंत भयानक असा जो खुलासा होता की धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा दावा केला होता, तर तो दावा किती खरा आहे का तो फोल आहे याचं देखील उत्तर आपल्याला त्यांच्याकडनं मिळवायचं आहे. अर्थात 100% त्या संदर्भात त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का, पुरावे नसतील तर असे ते फेक आरोप कसे काय करतायत या देखील प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण थोड्याच वेळात रणजित कासले आता लाईव्ह येत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि आपण या भूमिकेतून ह्या सगळ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आता तुम्ही केवळ टॉप न्यूज मराठीवरच रणजित कासले यांचा कदाचित शेवटचा व्हिडिओ पाहू शकणार आहात, कदाचित शेवटचा संवाद पाहू शकणार आहात, कारण की ते आता शरण जाणार आहेत. त्यामुळं कालच त्याने टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून वेगवेगळे खुलासे केले होते. आठवड्यानं मी शरण येण्याचा विचार करणार आहे असं स्वतः रणजित कासले यांनी म्हटलं होतं आणि आठवड्याने येणार असं म्हटलेले रणजित कासले अगदी 24 तासातच बीड पोलिसांना शरण जायला निघाले. त्यामुळे नेमकं आता रणजित कासलेंच्या मनात काय चाललंय, त्यांच्यावर काही दबाव आहे का, आठवड्याच्या आत म्हणजे अगदी 24 तासाच्या आत त्यांना त्यांची भूमिका का बदलावी लागली, रणजित कासले का झुकले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आपण त्यांच्याशी थोड्याच वेळात संवाद साधणार आहोत. त्यामुळे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये रणजित कासले आज दिवसभरात कधीही बीड पोलिसांना शरण जाऊ शकतात, सरेंडर होऊ शकतात. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकतर आता थोड्याच वेळात आता ही रणजित कासले आपण यांच्याशी संवाद साधत आहोत आणि लगेच आपण रणजित कासले नेमकं या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण देत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मी अगदी 5 ते 10 मिनिटातच तुमच्या समोर रणजित कासले यांना टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आणणार आहे आणि त्यांचा संवाद आपण त्यांच्याशी थेट साधणार आहोत आणि नेमकं रणजित कासले यांना काय म्हणायचंय ही भूमिका जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा 5 ते 10 मिनिटात रणजित कासले लाईव्ह टॉप न्यूज मराठीवर.